Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new play, The Welcome. आज आपण द वेलकम हे जे काही नाटक आहे याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. सीन फर्स्ट, प्रसंग पहिला आहे अ व्हिलेज रोड. अ व्हिलेज रोड मीन्स एका गावातील रस्ता आहे. या रस्त्यावरचा हा प्रसंग आहे. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू व्हिलेज. चतुर्भुज बाबू आपल्या गावामध्ये परत आलेले असतात. काय करून आलेले असतात? आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. आपली जी MA ची परीक्षा आहे ही MA ची परीक्षा म्हणजे एक्झामिनेशन जे आहे तर ती पास होऊन गावात आलेली असतात. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. आणि त्यांच्या अशा होप्स असतात, अशा अपेक्षा असतात गावाकडून की आता मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम याचा अर्थ होतो गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेज, अटेन्शन. गावातले लोक आपल्याला फार मान देतील, आपल्याकडे खूप लक्ष देतील, अशा प्रकारच्या अपेक्षा चतुर्भुज बाबूंच्या गावाकडून असतात. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. त्याचबरोबर या चतुर्भुज बाबूंकडे एक प्लम्प म्हणजे फॅट, गुबगुबीत किंवा लठ्ठ अशी मांजरही त्यांच्याकडे असते. एंटर नीलरतन. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी नीलरतन जो आहे या नीलरतन त्या ठिकाणी प्रवेश करतो. नीलरतन सेड, हॅलो देअर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराइव्ह? अँड नीलरतन आस्क्ड अ क्वेश्चन टू चतुर्भुज. नीलरतन चतुर्भुजला प्रश्न विचारतो. हॅलो डिअर चतुरबाबू. चतुरबाबू नमस्कार. व्हेन डिड यू अराइव्ह? तुम्ही केव्हा आलात? व्हेन डिड यू अराइव्ह? तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज बाबू सेड, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. आय MA ची परीक्षा संपून थेट इकडेच येतोय. मी डायरेक्टली इकडेच आलोय, थेट इकडेच आलोय. आय पुढे काही चतुर्भुज बाबू बोलणार तेवढ्याच त्यांचं बोलणं खंडित करून नीलरतन म्हणतो. नीलरतन सेड, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. आता नीलरतन सेड, नीलरतन म्हणतो, अरे चा, तुमची मांजर तर फारच छान आहे, फार छान मांजर आहे. इट्स अ फाईन कॅट. चतुर्भुज सेड. आणि त्यावेळेला चतुर्भुज बाबू म्हणतात, धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. या वर्षी परीक्षा फारच. पुढचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच नीलरतन जे आहेत तर हा नीलरतन पुन्हा त्यांचं बोलणं खंडित करतोय. आणि नीलरतन सेड, टेल मी व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा ही मांजर तुम्हाला कोठे मिळाली हो? म्हणजे चतुर्भुजचं ते बोलणं ऐकून न घेता मध्येच प्रश्न विचारतो. चतुर्भुज सेड, बॉट इट. विकत घेतली. बॉट म्हणजे खरेदी, बाय म्हणजे खरेदी करणे, त्याचा पास्ट टेन्स होतो बॉट. बॉट म्हणजे खरेदी केलेली आहे. बॉट इट, ही मांजर मी विकत घेतली. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. यावेळेला मी जे परीक्षेत साठी जे विषय निवडले होते. पुन्हा नीलरतन बाबू त्यांचं बोलणं खंडित करतो आणि म्हणतो, नीलरतन सेड, हाऊ मच डीड यू पे फॉर इट? तू केवढ्याला ही मांजर विकत घेतली? किती पैसे द्यावे लागले तुला ही मांजर विकत घेण्यासाठी? देन चतुर्भुज सेड, आय डोंट रिमेंबर. आणि चतुर्भुज बाबू त्याला उत्तर देतो, आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर व्हिलेज? आणि मग त्यावेळेला चतुर्भुज बाबू नीलरतन बाबूला विचारतात, आपल्या गावात कोणी कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे का हो? एनीबडी हॅज पास्ड एनी एक्झामिनेशन इन आवर व्हिलेज. आपल्या गावात कोणी एखादी परीक्षा पास झाला आहे का हो? नीलरतन सेड, ओ लॉट्स ऑफ देम. आणि मग नीलरतन उत्तर देतो, हो अनेक जण. हो लॉट्स ऑफ देम, अनेक जण पास झालेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. परंतु नीलरतन बाबू, अशा प्रकारची मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे भरपूर जण परीक्षा पास झालेत, परंतु अशा प्रकारची मांजर मात्र बघायला मिळत नाही. चतुर्भुज सेड. आता चतुर्भुज बाबू त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतात आणि स्वतःशीच म्हणतात, टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच ते बोलतात, कन्फाउंड हिम,
He can't talk about anything but the cat. It doesn't seem to matter that I have just passed my MA. Enter the जमीनदार. आता चतुर्भुज बाबू म्हणता, हा काय माणूस आहे? मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काही बोलतच नाहीये. मी एवढा MA ची परीक्षा पास होऊन उत्तीर्ण होऊन आलेलो आहे, याचं याला काहीच वाटत नाही. आणि त्याच वेळेला एंटर द जमीनदार, त्या जमीनदाराची त्या ठिकाणी प्रवेश होतो, एंट्री होते. जमीनदार सेड, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल धिस टाइम? अरे चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल धिस टाइम? अरे कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास रे इतके दिवस? चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. सर आत्ताच मी MA पूर्ण केलं आहे. देन जमीनदार सेड, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. तुमची ही कॅट जी आहे, मांजर जी आहे ना तुझी, फारच छान आहे. स्टनर आहे. स्टनर मीन्स व्हेरी ब्युटिफुल. फारच देखणी आहे ही मांजर. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग? या मांजरीला घेऊन तू माझ्या घरी थोडा वेळ भेट देशील का? ड्रॉप बाय माय प्लेस मीन्स व्हिजिट माय हाऊस. माझ्या घरी या मांजरीला घेऊन तू माझ्या घरी येशील का? व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग? द बॉईज वुड बी डिलायटेड. आता जे मुलं आहेत ना आमचे घरचे, खूप आनंदी होतील ही मांजर बघितल्यानंतर. त्यांना फार डिलाईट होईल, फार आनंद होईल. देन चतुर्भुज सेड, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. हो नक्कीच मी समजू शकतो. आय क्वाईट अंडरस्टँड. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. कारण बऱ्याच दिवसापासून मुलं मला भेटलीच नाही, त्यामुळे त्यांना फार आनंद होईल. देन जमीनदार सेड, यस आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, इव्हन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राउंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. हो तेही आहेच. यस आय सपोज सो. हो तेही आहेच. बट व्हॉट आय मीन, पण मला काय म्हणायचं आहे ते समजून घे. इव्हन इफ यू कांट कम युअर सेल्फ, तुला स्वतः जरी नाही आता आलं घरी, इथं आमच्या घरी, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. ही मांजर जी आहे तर त्या बेनीजवळ पाठवून दिली तरी चालेल. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला आमच्या घरच्या मुलांना ही मांजर दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार. आणि असं म्हणून त्या ठिकाणून जमीनदार जे आहे तर ते बाहेर जातात. एंटर अंकल सातू. आणि त्यावेळेला सातू अंकलची त्या ठिकाणी एंट्री होते. सातू अंकल सेड, हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाइम, हॅवंट यू? कसा आहेस बाळ? तू बरेच दिवस इथे नव्हतास ना, हो ना? देन चतुर्भुज बाबू सेड, दॅट्स राईट. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. चतुर्भुज बाबू म्हणता, हो अगदी बरोबर. अहो इतक्या परीक्षा होत्या. आणि त्याचं बोलणं चतुर्भुज बाबूचं या सातू अंकलने मध्येच खंडित केलं. आणि सातू अंकल म्हणतो, दिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी मांजर? देन चतुर्भुज सेड फ्युरियसली. आता चतुर्भुज जो आहे फ्युरियसली मीन्स अगदी अँग्रीली, रागाने तो म्हणतो, आय एम गोइंग होम, मी घरी चाललो आहे. अबाउट टू लिव्ह म्हणजे तो त्या ठिकाणाहून निघतो. सातू अंकल सेड, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. अरे एक मिनिट थांब, ही मांजर? असं सातू अंकल त्या चतुर्भुजला विचारतो. चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे. देन सातू अंकल सेड, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, धिस कॅट. आता
हा सातू अंकल जो आहे तर तो विचारतो, असू दे, आधी माझ्या या सिव्हिल क्वेश्चनचं, विनम्र अशा प्रश्नाचं उत्तर दे. धिस कॅट, चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाऊट अनादर वर्ड. चतुर्भुज बाबू एक शब्दही न बोलता मोठे मोठे पावलं टाकत, टांगा टाकत तो निघून जातो. आणि सातू अंकल त्या ठिकाणी म्हणतात, जस्ट लुक ॲट दॅट. हे पहा, इट्स अ एज्युकेशन, हे शिक्षण आहे. इट्स अ एज्युकेशन दॅट रुइनिंग दीज यंग पीपल. अति शिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सिट. त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय कॉन्सिट म्हणजे अतिशय गर्विष्ठ आहेत, असं हे सातू अंकल म्हणतात. नाव सीन सेकंड. आता प्रसंग दुसरा आहे. इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजचं जे काही घर आहे त्या घराच्या आतमधला हा प्रसंग आहे. मेड सेड मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. आता त्या ठिकाणी असणारी जी काही मेड आहे, मेड म्हणजे जी मोलकरीण आहे, तर ती मेड म्हणते, मोलकरीण म्हणते मदर, आई, दादा बाबू हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. दादा बाबू अतिशय संतप्त होऊन घरी आलेले आहेत. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे व्हेरी अँग्रीली, अतिशय रागाने संतापून घरी आलेले आहेत. मदर सेड, वाय, व्हॉट्स द मॅटर. आणि आई म्हणते, का बरं, काय झालं, व्हॉट इज द मॅटर. देन मेड सेड, आय डोंट नो. आणि त्यावेळेला मोलकरीण म्हणते, मला ठाऊक नाही, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. आणि त्यावेळेला चतुर्भुजचा त्या ठिकाणी प्रवेश होतो. लिटल बॉय सेड, दादा, कॅन आय हॅव धिस कॅट. आणि एक छोटा लहान मुलगा असतो तो म्हणतो, दादा, मी ही मांजर घेऊ का. चतुर्भुज सेड, स्लॅप्स हिम हार्ड. चतुर्भुज त्याला एक स्लॅप मारतो. स्लॅप म्हणजे एक चापट मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट. मांजर मांजर मांजर, दिवसभर नुसती मांजर, हो ना. अशा प्रकारे हा चतुर्भुज संतापतो. मदर सेड. आणि त्यावेळेला चतुर्भुजची आई म्हणते, नो वंडर द पुअर बॉयज अँग्री. बिचारा माझा लेक संतापेल नाही तर काय करेल. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाइम अँड दीज ब्रॅड स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. माझा बिचारा लेक जो आहे तो इतक्या दिवसानंतर घरी आला. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाइम, इतक्या दिवसांनी घरी आला आहे. आणि ही व्रात्य मुलं जी आहेत, ही खोडकर मुलं जी आहेत, तर ते त्याला अगदी भंडावून सोडत आहे. मग तो चिडेल नाही तर काय करेल. टू चतुर्भुज. आणि मग मदर त्या चतुर्भुजला म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन. बाळा, ती मांजर माझ्याकडे दे. आय शॅल गिव्ह इट सम राईस मी अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी बाजूला काढून ठेवलेला थोडासा भात आणि दूध जे आहे ना, तर ते त्या कॅटला, त्या मांजरीला देते. माझ्याकडे ती मांजर तू दे. नेक्स्ट पुढे बघा. चतुर्भुज सेड फ्युरियसली. आता चतुर्भुज जो आहे तर तो अतिशय फ्युरियसली म्हणजे अतिशय रागावून म्हणतो, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शॅन्ट स्टॉप टू इट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आणि चतुर्भुज रागावून म्हणतो, हिअर मदर, यू हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. ही घे मांजर आणि तुला जे तिला खायला घालायचे आहे ते तिला तू खाऊ घाल. आय शॅन्ट स्टॉप टू ईट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स.
मी आता जेवायलाही थांबणार नाहीये, मी एकदाच इथून निघून जातो घरातून, असा हा चतुर्भुज म्हणतो. देन मदर सेड, त्यानंतर आई म्हणते. मदर सेड प्लेंटिवली, अगदी रडवेली होऊन आई त्या चतुर्भुजला म्हणते, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. असं का बरं म्हणतोस तू बाळ? युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. बाळा, अरे तुझं जेवण तयार करून आम्ही तुझीच वाट बघत होतो बाळा. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर, आम्ही तुझीच वाट बघत होतो, तुझं जेवण तयार आहे. यू कॅन सिट डाऊन टू ईट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. पटकन अंघोळ करून ये आणि लगेच जेवायला बैस, असं आई त्या चतुर्भुजला म्हणते. आता नेक्स्ट पुढे बघा. चतुर्भुज सेड, नो आय एम लिव्हिंग. नाही, मी चाललो. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. इथे तुम्हाला सर्वांना फक्त मांजरीचं वेड लागलंय. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. तुम्हाला इथे गुणी माणसाची कोणत्याही प्रकारे काळजी नाही आहे. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ, इथे गुणी माणसाची कोणालाच काळजी नाही आहे. किक्स आउट ॲट द कॅट, आणि असं म्हणून तो जी काही मांजर आहे या मांजरीला लात मारतो. Aunt said, "Don't hurt the cat. She hasn't done any harm." आणि त्यावेळेला जी अंट आहे, जी काकू आहे, ती काकू म्हणते, डोंट हर्ट द कॅट, मांजरीला मारू नकोस. सी हॅझंट डन एनी हार्म, तिने बिचारीने काही कोणाचंही नुकसान केलेलं नाही आहे. देन चतुर्भुज सेड, व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट, ज्यावेळेला मांजरीचा प्रश्न येतो त्यावेळेला त्या मांजरीबद्दल सगळ्यांना दया वाटते, सहानुभूती वाटते. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स, मांजरीबद्दल सहानुभूती वाटते आणि माणसाबद्दल कोणालाही पिटी, कोणालाही दया येत नाही. पिटी म्हणजे दया येणे, कोणालाही दया येत नाही. आणि असं म्हणून तो एक्झिट, त्या ठिकाणाहून तो बाहेर पडतो, तिथून निघून जातो. लिटल गर्ल सेड, आणि त्यावेळेला जी छोटी मुलगी आहे ती छोटी मुलगी म्हणते, लुकिंग आउट, बाहेर बघत ती म्हणते, कम अँड सी अंकल हरी व्हॉट अ बिग फॅट टेल. हरी काका या आणि हे बघा मोठं शेपूट. बिग फॅट टेल, हे मोठं जाड असं शेपूट बघा. हरी अंकल सेड, त्यावेळेला ते हरी अंकल म्हणतात, हरी सेड हुज टेल, कोणाचं शेपूट? चतुर्भुज, चतुर्भुजचे का? गर्ल सेड नो द कॅट्स, नाही या मांजरीचे, या मांजरीचे शेपूट बघा. नाव सीन थर्ड, आता प्रसंग तिसरा आहे. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता ऑन द रोड, रस्त्यावरचा प्रसंग आहे, सीन आहे. एंटर चतुर्भुज, त्या ठिकाणी चतुर्भुजची एंट्री होते, प्रवेश होतो. बॅग इन हँड, हातात एक पिशवी असते, आणि विदाउट द कॅट, हातात मांजर नसते. साधू चरण सेड, सर व्हेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स. आणि साधू चरण प्रश्न विचारतो, श्रीमान ती मांजर कुठे आहे हो तुमची? चतुर्भुज सेड, आणि त्यावेळेला चतुर्भुज त्याला उत्तर देतो, इट्स डेड, ती मेली. साधू चरण सेड, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. आणि साधू चरण म्हणतो, अरे रे वाईट झालं, असं कसं झालं? देन चतुर्भुज सेड इरिटेबली, आय डोंट नो. आणि त्यावेळेला इरिटेबल म्हणजे वैतागून. चतुर्भुज म्हणतो, आय डोंट नो, मला माहित नाही कसं झालं ते. देन परण सेड, हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. परण सेड, परण म्हणतो, नमस्कार,
अहो तुमच्या मांजरीला काय झालं हो? चतुर्भुज सेड, इट्स डेड. ती मेली. असं चतुर्भुज त्या परणला उत्तर देतो. परण सेड, नो रिअली, हाऊ. बापरे, खरंच? कशी? हाऊ? कशी गेली ती? देन चतुर्भुज सेड, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. चतुर्भुज म्हणतो तुम्ही सगळे मरणार आहात ना, तशीच. द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, तुम्ही जसे मरणार आहात ना तशीच गेली. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप, एका दोरीला लटकून गेली ती. अशा प्रकारे उत्तर हा चतुर्भुज देतो. देन परण सेड, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. अरे देवा, हा तर फारच वैतागला आहे, संतापला आहे, असा हा परण म्हणतो. देन swarm of urchins run after Chaturbhuj, clapping and teasing him with cries, a fuzzy cat, a fuzzy cat. आता रस्त्यावरचे जे काही मुलं असतात, आर्चिन्स म्हणजे उन्हाडाशी मुलं जे आहेत रस्त्यावरची, त्यांचा जो काही घोळका असतो, स्वार्म म्हणजे झुंड किंवा घोळका जो आहे तो हा मुलांचा घोळका, रन्स आफ्टर चतुर्भुज, या चतुर्भुजच्या पाठीमागे ते धावतात, पळतात, क्लॅपिंग टाळ्या वाजवतात, टीजिंग आणि त्या चतुर्भुजला चिडवतात, अँड क्राईज आणि मोठ्याने ओरडतात, पझी कॅट अशा प्रकारे ते मोठ्याने ओरडतात. अँड कर्टेन म्हणजे त्या ठिकाणी पडदा पडतो. कर्टेन म्हणजे ते नाटक जे आहे त्या ठिकाणी पडदा पडतो. ॲडॉप्टेड फ्रॉम ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांच्या एका नाटकाच्या रूपांतरावर आधारित हे नाटक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.